नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण सगळेजण वरुथिनी एकादशीचे महात्म्य श्रवण करणार आहोत. तर हे वरुथिनी एकादशीचे महत्त्व प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाने धर्मराजाला सांगितलेलं वर्णन आहे. एक दिवस धर्मराजा भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, हे मधुसूदना, मला वरुथिनी एकादशीचे महत्त्व ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून मला ते सांगा. तेव्हा गोपालकृष्ण म्हणतात, हे राजा, मी तुला वरुथिनी एकादशीचे महात्म्य वर्णन करून सांगतो. ते शांत चित्ताने श्रवण कर. पूर्वीच्या काळी घडलेली एक सुंदर कथा आहे. हिमालयाच्या पोटी प्रत्यक्ष पार्वती माता जन्माला आलेली होती आणि ती साक्षात जगदंबाच होती. विश्वाची घडामोड करणारी ती आदिशक्तीच होती. तिचे सद्गुण स्वरूप इतके सुंदर होते की व्यासांसारखे सर्वज्ञसुद्धा त्या पार्वती मातेचे वर्णन करण्यास असमर्थ झाले होते. तिला पाहून तिच्या मात्यापित्याला अत्यंत आनंद वाटत होता. ती उपवर झाल्यानंतर हिमालयाने विचार केला की माझी ही सुंदर कन्या पार्वती कोणाला बरे द्यावी. हिमालयाच्या हा विचार लक्षात आला आणि पार्वती मातेने व्रत केल्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजे हिमालयाला सांगितलं, बाबा, मला लग्न करायचं आहे, ते फक्त महादेवासोबतच. महादेवाशिवाय मी इतर कोणासोबतही लग्न करणार नाही. मुलीची इच्छा झाली आणि हिमालयाने आपली मुलगी पार्वती महादेवाला देण्याचं ठरवलं. हिमालयाच्या घरी मोठ्या थाटाने लग्न सोहळा सुरू झाला. ठिकठिकाणी केळीचे खांब बांधले होते. लग्नाची सुंदर तयारी चालू झाली होती. फुलांच्या वेगवेगळ्या रंगाच्या माळा बांधण्यात आल्या होत्या. त्या लग्न सोहळ्याकरिता देव, यक्ष, किन्नर, गंधर्व आले होते. फार तर काय सांगावे, तर इंद्रदेव, प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा या लग्न सोहळ्याला आलेले होते. सगळे पाहुणे रावळे आले आणि त्या लग्न सोहळ्याचे वर्णन किती करावे, कारण या लग्न सोहळ्याचे वर्णन करण्याला शेषसुद्धा थकेल, सरस्वतीसुद्धा दमेल आणि गजाननाची लेखणीसुद्धा थांबेल. भाविकांनो, असा तो पार्वती आणि महादेवाचे लग्न सोहळा होता. असल्या थाटामाटाच्या अवर्णनीय लग्न सोहळ्यामध्ये एक अद्भुत प्रकार घडला. त्यावेळेला महादेवाच्या मांडीवर पार्वती बसली असताना एका देवाने पार्वती मातेकडे पापी नजरेने पाहिले आणि ज्या वेळेला ही बातमी महादेवाला कळली, महादेव अत्यंत संतापले आणि महादेवाने आपल्याजवळचा त्रिशूळ त्या देवाला फेकून मारला. जो देव पार्वती मातेकडे पापी नजरेने पाहत होता, त्या देवाचे मस्तक छाटून महादेवाने बाजूला फेकले. महादेवाने ज्यावेळेस हा प्रकार लग्न सोहळ्यामध्ये घडला, त्यावेळेस इंद्रादी देवसुद्धा महादेवाची प्रार्थना करून म्हणाले की हे देवा, महादेवा, आपल्या देवाच्या हातून मोठा अपराध झालेला आहे, तर त्या देवाला क्षमा करा. 33 कोटी देवांनी महादेवाची प्रार्थना केली. ज्यावेळेस महादेव शांत झाले, त्यावेळेस महादेव पाहताय तर काय, लग्न कार्यामध्ये एक हत्या आपल्या हातून घडली आहे आणि ब्रह्महत्येचं पाप आपल्याला लागलं. हे महादेवानी पाहिलं. ब्रह्महत्येचं पाप महादेवाच्या पाठीमागे लागले. महादेव विचार करू लागले की ब्रह्महत्येचं पाप आपल्याला लागलेलं आहे, आपल्याला अत्यंत त्रास होऊ लागलेला आहे. महादेवाला रात्रंदिवस चैन पडेना. या पापातून मुक्त होण्याकरिता प्रत्यक्ष स्वतः महादेवांनी वरुथिनी एकादशीचे व्रत हे परिपूर्ण केलं. वरुथिनी एकादशीचं अत्यंत सुंदर व्रत आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. मंडळी, हे व्रत कसं करावं? एकादशी ज्या दिवशी असेल त्याच्या आदल्या दिवशी दशमी असते. दशमीला एक वेळेला फुक्त म्हणजेच एक वेळेला जेवण करावं आणि एकादशीच्या दिवशी कडक उपवास करावा. पांडुरंगाची भक्ती करावी, भजन पूजन करावं आणि द्वादशीला सूर्य उदय होण्याच्या आधी भोजन करावं. हे 3 दिवसाचे व्रत हे एकादशीचे व्रत आहे.
भाविकांनो, ते प्रत्येक माणसाने विधियुक्त केलं पाहिजे. महादेवाने सुद्धा वरुथिनी एकादशीचं व्रत विधियुक्त पूर्ण केलं आणि या पुण्याच्या जोरावरती महादेवाचे ब्रह्महत्येचं पाप दूर झालं आणि महादेवाला सौख्य प्राप्त झालं. भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले, हे धर्मराजा, जो कोणी हे वरुथिनी एकादशीचे व्रत करेल किंवा हे महात्म्य जरी ऐकेल तरी ते जीव अत्यंत पुण्यवान होतील आणि त्या जीवाला सद्गती प्राप्त होईल. म्हणून आपल्या हातून काही पुण्य घडो अथवा न घडो, पण आपल्या हातून मात्र एकादशीचे व्रत हे नक्कीच झाले पाहिजे. म्हणून सर्वांनी एकादशीचे व्रत हे नक्की करावे. नाही करता आले तर निदान हे महात्म्य तरी ऐकावे. पंढरीनाथ भगवान की जय.